कोरोना विषाणूने जगभर थैमान घातल्याने भारतात सुद्धा कोरोनामुळे सर्व जनजीवन विस्कळीत झाले आहे। शाळा, मंदिर, मस्जिद, गुरुद्वार, शिकवणी वर्ग, जिम, सिनेमा हॉल, सभा इत्यादी अनेक बाबी लॉकडाऊन आणि कोरोनाच्या वाढत्या संक्रमणास अनुसरून बंद ठेवण्यात आल्या। यामध्ये मेळघाटात प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रात मोठे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे। आधीच मेळघाटातील शिक्षणाचा आलेख पाहिजे त्या प्रमाणात वर चढलेला दिसून येत नाही। विद्यार्थ्यांना निरनिराळ्या प्रकारे आकर्षित करून शाळेपर्यंत आणावे लागत असे। आता गेल्या जवळपास एका सत्रापासून शाळा बंद पडल्याने विद्यार्थी हा शाळेपासून आणि शिक्षणापासून खूप दूर गेलेला आहे। त्यास पुन्हा शिक्षणाच्या ओघात आणण्याकरता मेळघाटात चालवले जाणारे हंगामी वसतिगृह महत्त्वाचे ठरणार आहे। मेळघाटात हाताला काम नसल्यामुळे आणि कामाचा मोबदला कमी आणि वेळेवर मिळत नसल्याने मेळघाटवासी परप्रांतात कामाकरिता स्थलांतरित होता। यावर्षी दिवाळी आधीच मेळघाटातील गावच्या गाव स्थलांतरित झाल्याचे बघावयास मिळाले। परिणामी मेळघाटातील बहुतांश गावे ओस पडल्याचे विदारक चित्र मेळघाटातील गावांमध्ये यंदा दिसून येत आहे। मेळघाटातील चेंडो, दादरा, हिराबंबई, कुटंगा, चाकरदा, पाटिया, बैरागड, कसईखेडा, पाडीदम, खामदा, हत्रदा, धुळघाट रेल्वे, सावलीखेडा, गोंडवाडी, रत्नापूर, मोखा, बारातांडा, बिरोटी, जामपाणी, दाभ्याखेडा, जांबू, बेरदाबलडा, नागझिरा, सुसरदा या गावातून शेकडोच्या संख्येत नागरिक स्थलांतरित झाले आहेत। गावातच सकाळी नाश्त्यानंतर हसत खेळत शिकवणी वर्ग, नंतर पुन्हा सायंकाळी शिकवणी वर्ग घेऊन विद्यार्थ्यांना जेवण अशी हंगामी वसतिगृहाची महत्त्वाची कामगिरी गावस्तरावर चालते। आईवडील गावात नसल्यावरही विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि जेवणाची समस्या हंगामी वसतिगृहाच्या माध्यमातून सोडवली जाते, हे विशेष। कोरोनामुळे विद्यार्थ्यांसोबत शिक्षण तसेच शाळेचे नाते तुटल्यामुळे पुन्हा एकदा विद्यार्थी आणि शाळेचा महत्त्वाचा दुवा म्हणून हंगामी वसतिगृह महत्त्वाचे ठरणार आहे। म्हणूनच मेळघाटात यावर्षी प्रत्येक गावात हंगामी वसतिगृह चालवून शिक्षणाचा प्रश्न सोडवला जाऊ शकतो आणि भविष्यात हे खूप महत्त्वाचे ठरणार आहे। तस्मीन शेखसह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी।